हे सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आजच्या आपल्या क्लासमध्ये. ओके. सो आज आपण पुढे शिकणार आहोत. काल आपण काही बेसिक गोष्टी शिकल्या. आज आपण शिकणार आहोत की पहिलं म्हणजे रेकीची काही तत्व आहेत. जेव्हा आपण रेकी आपल्या आयुष्यात येते ती ऊर्जा आपल्याला चूज करते की आता ही वेळ आली आहे आणि आय कॅन हेल्प यू. मी तुम्हाला मदत करू शकते. जेव्हा युनिव्हर्स सांगतं की मी तुम्हाला मदत करू शकते तेव्हा रेकी आपल्या आयुष्यात येते. पण जसं आपण गुरु परिवारात राहतो, जसं आपण एखाद्या देवाची भक्ती करतो, खंडोबा, दुर्गा देवी, आता महाशिवरात्र झाली, शिवशंकर शंभू, आपण एखाद्या कुठल्याही देवाची जेव्हा भक्ती करायला लागतो तेव्हा आपल्याला काहीतरी आपल्या लाईफमध्ये चेंजेस करावे लागतात. मग बरेचदा आपले गुरुजन जे असतात, ब्राह्मण असतात, ते सांगतात की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका, तुम्ही अल्कोहोल घेऊ नका. असे काही ना काहीतरी आपल्या लाईफमध्ये चेंजेस करायला सांगतात, बरोबर? सो जेव्हा रेकी आपल्या लाईफमध्ये येते, रेकीची काही तत्व आहेत, बेसिक प्रिन्सिपल्स. खूप अवघड नाहीयेत. आधीच सांगून ठेवते, आधीच क्लिअर करते की रेकीची जी बेसिक 5 तत्व आहेत ती आज मी तुम्हाला पहिल्या 15 मिनिटात शिकवणार आहे. अजिबात अवघड नाहीयेत. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुमच्या लाईफमध्ये डेली ते 5 प्रिन्सिपल्स तुम्ही वापरून लाईफमध्ये खूप प्रचंड चेंजेस तुम्हाला स्वतःला जाणवतील. ओके. सो स्क्रीन शेअर करते मी. हे स्क्रीन दिसतोय माझा, पीपीटी. सो काल आपण थोडं रिव्हिजन करूयात. काल आपण काय काय शिकलो त्याचा. आपल्या लाईफमध्ये रेकी आपण कशी इन्व्हॉल्व करू शकतो. रेकी म्हणजे काय? आपल्या लाईफमध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तो म्हणजे हॅपीनेस. आणि आपण जी काही प्रत्येक गोष्ट करतो ती हॅपी होण्यासाठी, आपल्या जीवनात आनंदी जीवन जगण्यासाठीच आपण प्रत्येक गोष्ट करत असतो. मग आपण थोडस शिकलो आपल्या माइंड बद्दल, आपलं माइंड कसं वर्क करतं, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ह्याच्याबद्दल आपण थोडेसे इनपुट्स घेतले. मग आपल्या लाईफ मध्ये अडथळे काय येतात? व्हॉट आर द ब्लॉकेजेस? मग ब्लॉकेजेसची कारणं काय आहेत? आता आपण मनीरेकीच्या क्लासमध्ये आहोत, सो आपण फायनान्शियल ब्लॉकेजेस बद्दल बोलतोय. सो कुठल्याही प्रकारचे तुमचे पैशाचे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला काही बेसिक अशी काही कारणं आहेत. ते म्हणजे सबकॉन्शियस ब्लॉकेजेस, एनर्जी ब्लॉकेजेस, कार्मिक ब्लॉकेजेस, पास्ट लाईफ कर्माज, आपले जे काही पास्ट लाईफ ब्लॉकेजेस, आणि बाकीच्या काही जसं इव्हिल आय आहे, एखाद्याची नजर लागणं, ब्लॅक मॅजिक असेल, एखादं काही बाहेरचं प्रेतात्माचं काही प्रॉब्लेम असेल की ज्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये अडथळे येत आहेत. ठीक आहे. सो मनी काम कशी करते हे आपण बघितलं की आपल्याला गाईड करणारे मनी आपल्याला नवनवीन ऑपॉर्च्युनिटीज, आपल्या लाईफमध्ये जे अडथळे आहेत, ऑपॉर्च्युनिटीज आपल्याला दिसतात की मला जर मी हे काम केलं तर मला पैसे मिळतील. पण ते काम होण्यापर्यंत, पूर्ण होण्यापर्यंत जे अडथळे येतात ते अडथळे मनी आपले दूर करणार आहेत. ओके. त्याच्यानंतर आपल्याला राईट आणि रॉंग या सिच्युएशन्सला गाईड करणार आहे मनी ठीक आहे. सो आज आपण बघूया की मनी रेकीची तत्व काय आहेत. व्हॉट आर द बेसिक 5 तत्व आहेत, 5 प्रिन्सिपल्स आहेत. आपण जेव्हाही कुठल्या साधनेला लागतो, जेव्हा आपण एखाद्या गुरुमार्गावर लागतो, एखाद्या देवाची भक्ती करायला लागतो, लाईफ मध्ये आपल्याला काहीतरी चेंजेस करावे लागतात. ओके. सो ही 5 तत्व काय आहेत आधी मी ती सांगते आणि ती का महत्वाची आहेत ती पण सांगते. ठीक आहे. पहिल्यांदा म्हणजे रेकी काय सांगते की आज मध्ये जगा. लिव्ह इन प्रेझेन्स. सगळेजण ते सांगतात. सगळे सायकोलॉजिस्ट, सगळे जे काय मोठे युट्यूबर्स आहेत, मेंटॉर्स आहेत, जे डॉक्टर्स आहेत मोठे मोठे, ते सगळ्यात बेसिक सांगतात की लोकांना स्ट्रेस का येतो, ताण का येतो, कारण का आपण एकतर खूप मागचा विचार करतो, नाही तर खूप पुढचा विचार करतो. हो की नाही? पुढे काय होईल ह्याच्या त्रासाने किंवा मागे काय झालंय ह्याच्या त्रासाने आपण आपला आज खराब करत असतो. म्हणून पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज मध्ये जगा. ओके. सो आज मध्ये जगून आपल्याला काय करायचं लक्षात घ्या. जस्ट फॉर टुडे, जस्ट फॉर टुडे आय विल लेट गो माय अँगर. आता आपल्या क्लासमध्ये मला सांगा, राग कोणाकोणाला येतो सांगा बरं.
आहे का कोणी राग येणार? पूर्वा मॅडमने हात वर केला लगेच. अजून कोण आहे ज्यांना राग येतो? ओके, आपण सगळेजण ह्युमन आहोत. आपण रोबोट्स नाही आहोत. आपल्या घरामध्ये आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याला आपण रिॲक्ट करणं स्वाभाविक आहे. पण ऍज अ रेकी हिलर जर तुम्हाला त्या शक्तीला त्या ऊर्जेला स्वतःमध्ये घ्यायचं असेल, त्याच्यापासून काहीतरी चांगलं पॉझिटिव्ह आउटपुट तुम्हाला हवं असेल, तर आजपासून रिॲक्ट करू नका, रिस्पॉन्ड करा. रिस्पॉन्ड म्हणजे काय? आधी विचार करा की माझा राग योग्य आहे का या गोष्टीवर. आणि राग आलाच तर 5 मिनिटापेक्षा जास्त रागवायचं नाही. सोडून द्यायला शिका, लेट गो करा. जाने दो ना यार, काय होतंय, सोडून द्या. ओके. बरेचदा असं होतं की आपण ज्या गोष्टीसाठी चिडलोय ती गोष्ट अगदी छोटीशी असते. छोट्याशा गोष्टीसाठी आपण अख्खा दिवस, 2-4 दिवस, आठवडाभर आपण चिडचिड करत राहतो. आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपण त्रास देतो. हो की नाही? सो ह्या रागावर नियंत्रण ठेवलं तर रेकीच्या मार्गामध्ये आपण खूप पटकन पुढे जाऊ शकतो. फक्त रेकीच्याच नाही, कुठल्याही आध्यात्मिक साधनेमध्ये आपण पटकन पुढे जाऊ शकतो. सो आजपासून आपण विचार करूयात की मला राग आला तर मी फक्त 5 मिनिटं चिडणार आहे बस. मी कुठल्याही गोष्टीला रिॲक्ट नाही करणार, मी रिस्पॉन्ड करणार आहे. ठीक आहे, माझी जी रिॲक्शन असेल माझ्या कुठल्याही गोष्टीवर मी जे व्यक्त होतीये ते व्यक्त होणं, पहिल्यांदा आधी मी विचार करेन की माझं हे व्यक्त होणं बरोबर आहे का, आणि मगच मी व्यक्त होईन. ठीक आहे. सो जस्ट फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस, आय विल लेट गो माय अँगर. ठीक आहे. मग पुढे काय म्हणतात? आय विल लेट गो माय वरीज. वरीज म्हणजे चिंता. एक आपले जे संत महाराज जे सगळे आहेत ना, आपले आपल्या महाराष्ट्रातली सगळी संत परंपरा जी आहे, कोणीतरी खूप सुंदर लिहून ठेवले. चिंता आपल्याला चितेकडे नेते. चिंता इज इक्वल्स टू चिता. सो चिता म्हणजे काय? आपलं मरणाकडे आपण जे वरीज करतो, आपण जी चिंता करतो ती हळूहळू आपल्याला आपल्या मरणाकडे ढकलतीये. सो सायंटिफिक सुद्धा स्टडी आहे, जर तुम्ही जास्त वरी करत असाल, तुम्ही जास्त चिंता करत असाल, तर तुम्हाला कॅन्सर होण्याचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला ब्लड प्रेशर होण्याचं प्रमाण जास्त आहे, तुम्हाला डायबिटीज, तुम्हाला बीपी होण्याचं प्रमाण जास्त आहे. सो ऑब्विसली वरी हे आपल्या फिजिकल हेल्थ साठी सुद्धा चांगलं नाही. सो आपल्याला रेकी काय सांगते की आय विल लेट गो माय वरीज. मी फक्त आजच्या दिवस चिंता करणार नाही. ओके. तिसरं काय आहे? आय विल डू माय वर्क ऑनेस्टली. ठीक आहे. माझं जेही सगळं काम आहे, मग भले ते माझ्या घरातलं माझं घरकाम असो, मला मुलाबाळांना सांभाळायचंय, मला ऑफिसचं काम असो, जे काही असेल ते मी पूर्ण कर्तव्य माझं जे आहे ते पार पाडेल, एकनिष्ठेने माझं कर्तव्य करेल. उगाच आळमटळम करणार नाही की बाबा करायचंय ना, सोडा, काही पण करा, कसं पण करा. नाही, मनापासून जे काही मी करीन ते मनापासून करेन, जीव ओतून करेन. ओके. त्याच्यानंतर चौथं काय आहे? आय विल बी ग्रेटफुल फॉर माय ब्लेसिंग्स, माय मेनी ब्लेसिंग्स. म्हणजे मी आतापर्यंत ह्या जगामध्ये देवाने मला जे दिलंय, मग माझं शरीर आहे, माझे श्वास आहेत, माझे आजूबाजूचे लोक आहेत, माझे घरचे, माझे फ्रेंड्स, माझे पार्टनर्स, सगळ्यांसाठी जे माझ्या आयुष्यात आत्ता आहे त्याच्यासाठी मी थँकफुल राहीन, ग्रेटफुल राहीन. बरेचदा बघा ना, आपण असं होतं की आपल्याकडे खूप काही असतं बरं का, आपल्याकडे खूप काही असतं, बट आपल्याला त्याची कदर नसते. एक खूप छान स्टेटस मी स्क्रीनशॉट केला होता, थांबा मला एकदम आठवलं, मी तुम्हाला वाचून दाखवते. आपल्याकडे खूप गोष्टी असतात पण आपण त्याला कधीच रिस्पेक्ट करत नाही. खूप सुंदर होतं ते, काहीतरी त्याचा अर्थ असा होता. ऐका, एकदम सुंदर स्टेटस आहे. मी खास म्हणजे तुमच्यासाठी नाही पण कोणाला तरी पाठवावं याच्यासाठी मी तो स्क्रीनशॉट काढून ठेवला होता. देवाकडे मागताना
मी हल्ली थोडा थांबतो, रांगेतल्या इतरांकडे डोळे भरून पाहतो. ते जे मागत आहेत ते नेमकं ते सारं माझ्याकडे असतं. मला मात्र तेवढंच दिसतं जे माझ्याकडे नसतं. आधाशी मन पाण्यासारखं उताराकडे धावतं. घट्ट धरावं नेहमी सारं जेवढं मुठीमध्ये मावतं. जेवढं मागावं देवाला तेवढं कमीच असतं. मूठभर त्याने दिलेलं कधीच दिसत नसतं. साठवलेलं सारं उपयोगात कधी येणार? घाम गाळून जे मिळवलं त्याचा उपभोग कधी घेणार? परतीच्या प्रवासात यातलं काय नेणार? म्हणून मी देवाकडे आता काही मागत नाही. तो सुद्धा पटकन हसून तथास्तु म्हणून टाकतो. एवढं सुंदर मला हे कोणीतरी स्टेटस टाकलेलं मला एवढं आवडलं, की आपण कधी देवाकडे प्रत्येक वेळेला मागतो, पण आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे त्या गोष्टी नाहीयेत ज्या आपल्याकडे आहेत. तर आपण थोडस डोळे उघडूयात आणि त्या देवाला थँक्यू म्हणूयात. आतापर्यंत आपल्याला जे काय देवांनी दिलंय, या ब्रह्मांडाने आपल्याला जे काय दिलंय त्याच्यासाठी फक्त थँक्यू म्हणूयात. खूप 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 फायदा होतो फक्त एका थँक्यूचा. ओके. आणि शेवटचं काय आहे, आय विल बी काइंड टू एव्हरी लिव्हिंग थिंग. म्हणजे जेही या ब्रह्मांडामध्ये उपस्थित कुठलीही जी गोष्ट आहे त्या गोष्टीला मी अतिशय काइंडली, अतिशय प्रेमाने, ममतेने, आपुलकीने मी त्या प्रत्येक गोष्टीसोबत, व्यक्तीसोबत, मग ती लिव्हिंग असेल नॉन लिव्हिंग असेल, मी प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्तीसोबत प्रेमानं वागेन. म्हणजे माझी वागणूक कशी असणार आहे, सगळ्यांसोबत मी प्रेमानं, आपुलकीनं वागणार आहे. ओके. सो ही 5 तत्व आहेत आपल्या रेकीची, जी जे रेकी गुरु ज्यांना पहिल्यांदा रेकी उमगली, ज्यांनी ती दुसऱ्यांना शिकवली, त्यांनी ही 5 तत्व आयुष्यात वापरा, तर रेकी तुम्हाला साथ देईल असं सांगितलेलं आहे. ओके. लक्षात घ्या. ह्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता किंवा तुम्ही लिहून घेऊ शकता. हे खूप महत्वाचं आहे. मी ह्याचं रेकॉर्डिंग, कालच्या ह्याचं रेकॉर्डिंग मी आज पाठवते. मी अपलोड केलं नव्हतं. सो आज मी दोन्ही रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवून देते. ओके. सो लक्षात येत आहे रेकीची 5 तत्व आहेत जी आता आपण शिकलेली आहेत. आता पुढे आपण जाऊयात. आता मनी रेकी आणि एनर्जी सिस्टीम, म्हणजे मनी रेकीचा आणि आपल्या ऊर्जा संस्थेचा काय इम्पॅक्ट आहे, एकमेकांवर ते कसे वर्क करतात ते मी थोडंसं सांगते तुम्हाला. ठीक आहे. एकच मिनिट. ओके. सो मी तुम्हाला एक उदाहरण देते. थोडंसं बोलूयात आता. माझं बोलणं खूप झालं, आता तुमच्याकडून थोडेसे इनपुट्स मला हवेत. एक उदाहरण सांगते. एक दोन मुलं आहेत. एक मुलगा ए, एक मुलगा आहे बी. ए जो आहे तो एकदम हेल्दी लाईफस्टाईल आहे त्याचं. तो नेहमी घरातलं अन्न खातो, भरपूर फ्रुट्स, भाज्या, घरी पिकवलेलं म्हणजे घरी बनवलेलं अन्न तो खातो, भरपूर व्यायाम करतो, ऍक्टिव्ह लाईफस्टाईल आहे त्याची. ठीक आहे. वजन त्याचं मेंटेन आहे आणि एकदम हॅपी हेल्दी असा असतो. आणि एक दुसरा मुलगा आहे सेम वयाचा बी. तो बी जो आहे ना, तो काउच पोटॅटो. काउच पोटॅटो म्हणजे काय, एकदम आळशी, निवांत, उशिरा उठणार, बाहेरचं खायची खूप आवड, त्यामुळे भरपूर खादंती, जंक फूड खाणार. त्याचं वजन वाढलेलं आहे. त्याच्या लाईफमध्ये त्याला काही मोटिव्ह नाहीये, तो मोटिवेटेड नसतो, त्याची एनर्जी नेहमी डाऊन असते, सतत निगेटिव्ह गोष्टींचा वरती विचार करत असतो. सो अशी ए आणि बी अशी दोन मुलं आहेत आपल्याकडे. आणि आता दोघांचाही एकत्र ऍक्सिडेंट झाला आणि दोघांनाही काहीतरी प्रॉब्लेम आला, से आपण गृहीत धरू की फ्रॅक्चर झालं त्यांना, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला. तुम्ही मला सांगा, रिकव्हरी फ्रॅक्चर मधून किंवा त्या अपघातामधून ती जी रिकव्हरी आहे ती कुणाची जास्त फास्ट होणार आहे, ए ची होणार आहे का बी ची होणार आहे? तुम्ही मला सांगा. मला टाईप करून सांगा, बी फास्ट रिकव्हर करेल का ए फास्ट रिकव्हर करेल? ओके. पूर्वा मॅडम ना ए वाटतंय. बरोबर. का बरं ए, का बरं? शीतल मॅडमना पण ए वाटतंय. बऱ्याच लोकांना एच वाटतंय. का? कोणी सांगू शकेल? एनीबडी? एनीबडी ज्यांना बोलता येईल? एच का?
बी का नाही? दोघं तर वयाचे आहेत, म्हणजे एकाच वयाचे आहेत. बोला पूर्वा मॅडम, तुम्हाला ए का लिहिलं तुम्ही? कारण पहिलं तर तो सगळं हेल्दी खातोय, प्रॉपर त्याचं डाईट आहे, आळशी नाहीये, टायमात सगळ्या गोष्टी करतोय, पंच्युअलिटी आहे त्याच्यामध्ये, आणि जंक फूड अवॉइड करतोय. तर ऑब्व्हियसली त्याची इम्युनिटी पॉवर जी आहे ती खूप जास्त आहे. त्यामुळे तो लवकर रिकवर करू शकतो ऍज कम्पेअर टू बी पेक्षा. बरोबर, बरोबर, एकदम बरोबर, ए उत्तर बरोबर आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की त्याची लाईफस्टाईल जी आहे ती हेल्दी आहे पहिल्यापासून, त्यामुळे त्याची बॉडी त्याला रिकवर करायला मदत करणारे, फास्ट रिकव्हरीला मदत करणारे, बरोबर. ठीक आहे. सेम वेज जेव्हा आपल्या आयुष्यात आता आता इकडे मी बरोबर तुम्हाला त्याचा रेफरन्स देते. आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा कुठलीही अडथळे येतात, कुठलेही प्रॉब्लेम्स येतात, जर आपलं सबकॉन्शियस माइंड पॉझिटिव्ह असेल, हेल्दी असेल, तर आपण त्या अडथळ्यांना, त्या ब्लॉकेजेसना फास्ट रिकवर करू, बरोबर. पण आपलं सबकॉन्शियस माइंड, आपल्या माइंडमध्ये जर निगेटिव्हिटी असेल, सेल्फ डाऊट असेल, फिअर असेल, तर आपण रिकवर करू का फास्ट? नाही, बरोबर. मग असे जे अडथळे आहेत ते आपल्या ऑरामध्ये, आपल्या सात चक्रांमध्ये कुठेतरी स्टेबल होतात. पुढचे अडथळे येतात, परत ते स्टेबल होतात. असं करत करत एक ब्लॉकेजेसचा लेअर तयार होतो, बरोबर. जेव्हा आपली ऑरा, आपली एनर्जी सिस्टीम अशा नकारात्मक एनर्जीनी, नकारात्मक ब्लॉकेजेसनी भरून जाते, तेव्हा मग आपल्याला फिजिकली, मेंटली, फायनान्शियली प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला अडथळे जास्त जास्त यायला लागतात, आपण हतबल व्हायला लागतो. ठीक आहे, लक्षात येत आहे? सो मनी रेकी आपली जी एनर्जी सिस्टीम आहे, एनर्जी सिस्टीम मध्ये काय येतं मी तुम्हाला आता पुढे सांगणार आहे. ठीक आहे. तो एनर्जी सिस्टीम म्हणजे काय? तर जसं आपल्याला मेडिकल मध्ये आपल्याला माहिती आहे की इथे दोन डोळे आहेत, जीभ आहे, इकडे हृदय असतं, इकडे छाती असते, इकडे पोट असतं, इकडे स्पाइन असतो मागे. आपल्याला माहिती आहे की कुठला अवयव कुठे आहे. त्याचप्रमाणे आपल्या बॉडीची एक एनर्जी सिस्टीम आहे. त्या एनर्जी सिस्टीमला आपली मनी रेकी हील करत असते. पण आपल्याला माहिती पाहिजे की एनर्जी सिस्टीम म्हणजे नक्की काय. ओके. सो आपण आधी बघूयात की आपली एनर्जी सिस्टीम म्हणजे काय. एकच मिनिट. सो आपल्या भौतिक शरीराच्या पलीकडे, भौतिक शरीर म्हणजे काय? आपलं हे जे फिजिकल बॉडी आहे ज्याला आपण हात लावू शकतो, एखाद्याला पकडू शकतो, स्वतःला पकडू शकतो, भौतिक शरीर. ओके. ही जी फिजिकल बॉडी आहे, ह्या फिजिकल बॉडीच्या पलीकडे आपल्याकडे एक एनर्जी बॉडी आहे, आपल्याकडे एक सूक्ष्म शरीर जे आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही. आता या सूक्ष्म शरीराचे काही अवयव आहेत. तर अवयव काय आहेत? तर पहिली गोष्ट म्हणजे आपलं स्थूल शरीर, जे आता मी सांगितलं, फिजिकल बॉडी. दुसरं म्हणजे मेंटल बॉडी, म्हणजे मानसिक किंवा मनोमय शरीर, जे आपण सबकॉन्शियस माइंड आपलं बघतो. आणि तिसरी म्हणजे एनर्जी बॉडी, म्हणजे सूक्ष्म शरीर. लक्षात येत आहे? थोडं हेवी होईल, एखाद्याला नाही कळलं तर परत विचारा, मी परत सांगते. ठीक आहे. आपल्या लाईफमध्ये ह्या गोष्टी चलन वलन करण्यासाठी, विचार करण्यासाठी ह्या तीन गोष्टींचा फार महत्व आहे. एक म्हणजे आपलं मन, मनोमय शरीर, आपलं स्थूल शरीर, आणि आपलं सूक्ष्म शरीर म्हणजे एनर्जी बॉडी. ओके. सो एनर्जी बॉडीचा एक पार्ट म्हणजे आपलं आभा मंडल असतं. ओके. आपलं आभा मंडल म्हणजे आपली ऑरा. ऑरा म्हणजे काय? तर एक चुंबकीय बळ आहे. जसं आपण सायन्स मध्ये प्रोजेक्ट करतो बघा, की राईट म्हणजे मॅग्नेट्स घेतो आपण दोन, आणि दोन मॅग्नेट्सचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एकमेकांना जुळवायचा प्रयत्न करतो, ते जुळत. आणि जेव्हा पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह एकमेकांना जुळवायचा प्रयत्न करतो ते जुळत नाही. ओके. सो त्याच्यामध्ये काय आहे? मॅग्नेटिझम आहे. त्यांचं त्यांचं एक चुंबकीय क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये ते लांब होतात, बरोबर. हे सगळ्यांना पटतंय. सो प्रत्येक माणसाला, प्रत्येक
जिवंत वस्तूला आपलं आपलं स्वतःचं असं एक विद्युत चुंबकीय क्षेत्र आहे. ओके, त्याला आपण ऑरा म्हणतो. आता आपल्याकडे दोन प्रकारच्या ऑरा असतात, ठीक आहे. जर इथे तुम्हाला आपलं चित्र तुम्ही बघत असाल तर ह्या शरीराच्या एकदम लागून एक एकदम जाड पांढऱ्या रंगाचा एक ऑरा दिसतोय तुम्हाला, याला इनर ऑरा म्हणतात. आणि ह्या ऑरामधून असा बाहेर हळूहळू पसरला जाणारा हा जो पांढरा ऑरा आहे याला आउटर ऑरा म्हणतात. ठीक आहे. आपल्या या ऑराला समजून घेणं हे आपल्या चक्रांना समजून घेण्यासाठी फार महत्वाचं आहे. ठीक आहे. आपला हा जो आउटर ऑरा आहे ना, बाहेरचा ऑरा, साधारण 50 ते 55 फूट लांब पर्यंत पोहोचलेला असतो. जे लोक मेडिटेशन करतात, नामजप करतात, जे सतत मंदिरांमध्ये जाऊन स्वतःच पॉझिटिव्हिटी मेंटेन करतात, त्यांचा ऑरा 50 ते 100 फूट गेलेला असतो. जे लोक काहीच करत नाहीत, घरी बसून असतात, बाहेर फिरायला जात नाहीत, कारण का आपण आता राहतो हे पूर्ण सिमेंटच्या बिल्डिंग्स मध्ये राहतो. सिमेंटच्या बिल्डिंग्स मध्ये आपला ऑरा कॉन्ट्रॅक्ट होतो, बारीक होत जातो आणि हळूहळू तो ऑरा छोटा होतो. सो नॉर्मल जे लोक शहरात राहतात, जे मोकळ्या वाऱ्यामध्ये फिरत नाहीत, त्यांचा ऑरा हळूहळू कॉम्पॅक्ट व्हायला लागतो. ठीक आहे. सो हे झालं आपला ऑरा. लक्षात येत आहे सगळ्यांना? एखाद्याला काही कळत नसेल तर मला मेसेज टाका. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी ही कन्सेप्ट नवीन आहे. जे जुने, ज्यांनी ऑलरेडी रेकीचे क्लासेस केलेले आहेत त्यांना ह्याच्याबद्दल थोडंफार माहिती असणार आहे. सो आपल्याला आपल्या शरीरामध्ये दोन ऑरा असतात. एक म्हणजे इनर ऑरा, जो आपल्या शरीराला चिकटलेला असतो, जो आपल्या चक्रांना चिकटलेला असतो, आपल्या चक्रांच्या ऊर्जांचं देवाणघेवाण करत असतो. आणि एक असते आउटर ऑरा. आउटर ऑरा म्हणजे जी लांबपर्यंत पसरलेली असते, साधारण 15 फुटांपासून असते ती. काही काही लोकांची 50 फूट, जे खूप ज्ञानी लोक आहेत, खूप मेडिटेशन करतात, अशा लोकांची अगदी 100 फुटांपर्यंत ती ऑरा पसरलेली असते. ओके. आता हे झालं शरीराच्या बाहेर. शरीराच्या आत काय असतं? आपलं आपलं जे फिजिकल बॉडी आहे त्याच्या आत काय असतं? एकच. सो आपल्या शरीरामध्ये नाड्या असतात. नाड्या काय करतात? नाड्या म्हणजे आपल्या शरीरामध्ये रक्तवाहिन्या असतात. रक्तवाहिन्यांचं काम काय आहे? रक्ताचं इकडून तिकडे पोहोचवण्याचं क्रिया म्हणजे रक्तवाहिन्या. सेम प्रकारे एनर्जी सिस्टीम मध्ये नाड्या ह्या आपल्या एनर्जीला एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवण्याचं काम या नाड्या करत असतात. ह्या नाड्या म्हणजे एक प्रकारचे प्रवाह आहेत. ओके. आपल्या शरीरात महत्वाच्या अशा 3 नाड्या आहेत. अशा भरपूर पसरलेल्या आहेत बरं का, हजारो नाड्या आहेत, पण आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत त्या महत्वाच्या 3 नाड्या आपल्या लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे हे बघा, ही जी सेंटर मधून जाते ना, ही ही आहे सुषुम्ना नाडी, जी आपल्या स्पाइनच्या सेंटर मधून जाते. ओके. जी आपल्या क्राऊन चक्रापासून आपल्या खालचं जे सगळ्यात शेवटचं हे मूलाधार चक्र आहे ना, क्राऊन चक्रापासून ते मूलाधार चक्रापासून एक लाईन अशी सेंटरली जाते. ती आहे आपली सगळ्यात महत्वाची, सगळ्यात मोठी सुषुम्ना नाडी. ओके. मग आपली इडा आणि पिंगला अशा 2 नाड्या आहेत. इडा नाडी आपल्या राईट साइड वरून धावते, पिंगला नाडी आपल्या लेफ्ट साइड वरून धावते. पण ह्या एकमेकांना क्रॉस करतात, झिग झॅग झिग झॅग, जसं नागोबा वळतो ना, नागमोडी. सो जेव्हा या नाड्या ऍक्टिव्हेट असतात तेव्हा आपण म्हणतो, या 3 नाड्या जर आपल्या पूर्णपणे ऍक्टिव्हेट असतील तर आपण म्हणतो की याची एनर्जी लेवल खूप हाय आहे. ठीक आहे. किंवा एक खूप खूप चांगली एक त्याला शब्द आहे, मला आठवत नाहीये, आठवत नाहीये मला, मी सांगेन परत तुम्हाला. सो बेसिकली जेव्हा राईट आणि लेफ्ट नाड्या आणि सेंट्रल वाली इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या जेव्हा ऍक्टिव्हेट असतात तेव्हा आपली एनर्जी लेवल खालपासून वरपर्यंत हळूहळू हळूहळू भरपूर वरती वरती जायला लागते आणि आपली पॉझिटिव्हिटी, आपली एनर्जी हाय होते. आपल्या शरीरामधले जेही काही प्रॉब्लेम्स आहेत, मग ते पेन असू दे, एखादा काही शारीरिक प्रॉब्लेम असू दे, मानसिक प्रॉब्लेम असू दे, हे सगळे ते हळूहळू दूर करायला लागतात.
ठीक आहे, म्हणून आपण अनुलोम विलोम करतो. जेव्हा आपण अनुलोम विलोम करतो तेव्हा आपण या 3 नाड्यांना ऍक्टिव्हेट करत असतो. असंही म्हणतात, जेव्हा सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असते तेव्हा तुम्ही जे काही मॅनिफेस्ट कराल, तुम्ही जे काही या युनिव्हर्सकडे मागाल, ते तुम्हाला नक्की 100% मिळते. ठीक आहे, सो सुषुम्ना नाडी ऍक्टिव्हेट असणं खूप महत्वाचं आहे. पुढे जाऊया. सो हे झालं शरीराच्या आतमध्ये आपल्या नाड्या होत्या. आता अजून आपल्या इनर ऑरामध्ये आपल्याला 7 चक्र आहेत. ऍक्च्युली आपल्या बॉडीमध्ये 108 चक्र आहेत, खूप वेगवेगळ्या ठिकाणी. जसं की आय चक्र आहे डोळ्यांच्या इथे, इयर चक्र आहेत कानाच्या इथे, शोल्डरच्या इथे चक्र आहेत, आपल्या एल्बोला चक्र आहेत, आपल्या पामला चक्र आहेत, आपल्या प्रत्येक बोटाला चक्र आहे. असे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये 108 चक्र आहेत. पण त्या 108ला सोडून आता आपण फक्त महत्वाच्या 7 चक्रांकडे लक्ष देऊ, जे की तुम्हाला कदाचित तुम्ही कुठे युट्यूबवर किंवा कोणाचे तरी व्हिडिओ पाहिले असतील. आपल्या शरीरात 7 चक्र आहेत. आपण नेहमी खालून वर चक्र मोजतो. ठीक आहे, प्रत्येक चक्राला त्याचा त्याचा एक रंग आहे, त्याची फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक चक्राचं असं स्वतःचं काहीतरी काम आहे आपल्या लाईफमध्ये. हा, सो खालचं सगळ्यात खालचं चक्र आहे त्याला मूलाधार चक्र म्हणतात. ओके, मी पुढे जाऊन ह्याची माहिती सांगते. पण ह्या 3 गोष्टींचा इंटरलिंक कसा आहे मी सांगते. ओके, इथपर्यंत लक्षात आलंय? एनीबडी बोर होतंय? कोणाला कोणाला आळस येतोय? सगळे आहेत इथे? मॅडम पुन्हा सांगा. बर, ऑरा स्ट्रॉंग करायचं काय, सगळं सांगणार, सगळ्याची उत्तरं देणार आहे. कोणाला बोर होत नाहीये ना? सो आतापर्यंत आपण बघितलं की आपल्या ह्या फिजिकल बॉडीच्या व्यतिरिक्त आपल्याकडे आहे आपलं मन, दॅट इज सबकॉन्शियस माइंड, ज्याला आपण म्हणतो मनोमय शरीर. मग फिजिकल बॉडी आणि एक आउटर ऍस्पेक्ट आहे ज्याला आपण एनर्जी सिस्टीम म्हणतो, सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीरामध्ये आपल्याकडे ऑरा असते, विच इज अ इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. आपल्या बॉडीचं एक इलेक्ट्रिक फील्ड असतं, मॅग्नेटिक फील्ड असतं, जे तुम्हाला आज आपण फील करून देणार आहोत आपल्या क्लासच्या एंडला. ओके, नंतर ऑरा झाल्या. ऑराच्या आतमध्ये, शरीराच्या आत नाड्या असतात. आपल्या शरीरामध्ये मेन नाडी असते सुषुम्ना, सेंटरची नाडी, आणि त्याच्या राईट आणि लेफ्ट अशा दोन झिगझॅग अशा वरती जाणाऱ्या 2 नाड्या असतात, इडा आणि पिंगल. आणि 7 चक्र असतात, फ्रॉम डाऊन टू अप. सो काम कसं होतं मी सांगते तुम्हाला. आपण एखाद्या ठिकाणी गेलो, आपल्याकडे काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी आली, जसे आपण मंदिरात गेलो, एखाद्या खूप विठ्ठल मंदिरात गेलो आपण, पंढरपूरच्या किंवा अक्कलकोटच्या स्वामींच्या दर्शनाला गेलो. तिथे गेलो आपण, तिथे नमस्कार केला. आपलं क्राऊन चक्र, जेव्हा आपण नमस्कार करतो आपण त्या एनर्जीला तिथून ऍक्सेप्ट करत असतो. जेव्हा आपण मंदिरामध्ये बसतो मांडी घालून, तेव्हा आपलं रूट चक्र आपण मंदिरामध्ये टच करतो. रूट चक्राच्या थ्रू आपण एनर्जी ऍक्सेप्ट करत असतो. ओके, आपल्या ऑरामध्ये जी एनर्जी येते ती आपल्या चक्रांच्या थ्रू आपल्या शरीरात नाड्यांमध्ये जाते, आणि त्या नाड्यांच्या थ्रू ती एनर्जी प्रत्येक शरीराच्या भागाला पोहोचवली जाते. लक्षात येते? आधी एनर्जी ऑरामध्ये येते, ऑरामधून चक्रांमध्ये येते, चक्रांमधून ती नाड्यांमध्ये जाते, आणि नाड्यांमधून आपल्या फिजिकल बॉडीला ती मिळते. लक्षात येते? आता चक्र का महत्वाचे सांगते. चक्र म्हणजे काय? व्हील, पहिया. ओके, चक्र काय करणार आहेत? गोल फिरणार आहेत. ओके, चक्र म्हणजे एक स्टेशन आहे, एक एनर्जी स्टेशन आहे, जिथून एनर्जी बाहेर येते, एनर्जी आत जाते. फॉर एक्झाम्पल, इथे माझं थ्रोट चक्र आहे, इथे माझं थ्रोट चक्र आहे. थ्रोट चक्र काय काम करतं? तर एनर्जी घेतं, बाहेरून ऑरामधली एनर्जी घेतं आणि आतमध्ये माझ्या अवयवांना पाठवत असतं. सेम टाइम आतमध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी असते, ती एनर्जी बाहेर टाकण्याचं काम माझ्या थ्रोट चक्राचं. माझं थ्रोट चक्र ब्लॉक व्हायला लागलं तर काय होईल? बाहेरची पॉझिटिव्हिटी माझ्या शरीरात नाही जाऊ शकत, बरोबर? मग शरीरातली निगेटिव्हिटी बाहेर येऊ शकत नाही, माझं ब्लॉक आहे ना, चक्र फिरत नाहीये. मग काय होणार? माझी निगेटिव्हिटी माझ्या थ्रोट चक्रामध्ये अडकून राहील, आणि मग मला हळूहळू खोकला येणं, माझा आवाज बसणं, इन्फेक्शन होणं, काही ना काहीतरी, माझे अवयव इथले वीक होऊ शकतात, मी गोष्टी बोलू शकणार नाही.
जे माझ्या मनात आहे ते मी बाहेर व्यक्त करू शकणार नाही. प्रत्येक थ्रोट चक्राचं जे काम आहे ते हळूहळू हळूहळू कुठेतरी थांबायला लागेल. अशा प्रकारे आपले ऑरा, आपली चक्र, आपल्या नाड्या एकमेकांना कनेक्टेड आहेत. लक्षात येत आहे? समजतंय? येस. थम्स अप कोणीतरी. कारण का आजचा जो क्लास आहे ना, हा बेस आहे. ह्या क्लासमध्ये जेवढं तुम्ही लक्ष द्याल, जेवढे प्रश्न विचाराल, कदाचित आज तुम्हाला प्रश्न येणार नाही, तुम्ही पुन्हा जेव्हा क्लास बघाल तेव्हा तुम्हाला काहीतरी प्रश्न येतील. विचारा. कारण का हा मी अख्खा एक 7 चक्राचा एक क्लास आहे माझा, जो की 8-10 दिवसांचा क्लास आहे फक्त चक्रांवर. आपल्याला चक्र आपण ऍक्टिव्हेट कशी करायची, चक्रांचं काय महत्व आहे, प्रत्येक गोष्ट आपण आपली चक्र हील स्वतः, ज्यांना रेकी येत नाहीये त्यांना पण चक्र हील कसा करायचा. खूप लोकांनी तो क्लास केलेला आहे. गेले 2 महिने मी क्लास घेतलेला नाहीये, पण आता चालू करणार आहे. सो चक्र हा आपल्या लाईफचा एक बेसिक पहिया आहे. तो चक्र अडकली की आपलं लाईफ कुठेतरी अडकणार. ठीक आहे. सो पुढे जाऊयात. आता आपण 7 चक्रांची थोडी डिटेल मध्ये माहिती घेऊ. सो पुढे जाऊयात. सो आपली 7 चक्र कुठली कुठली आहेत? तर पहिलं म्हणजे मूलाधार चक्र. हा, आता जे नवीन लोक आहेत ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी नवीन आहेत, किंवा जे जुने लोक आहेत ज्यांना एवढे डिटेल मध्ये माहिती नाहीये, ज्यांना रेकी करूनही प्रत्येक गोष्ट एवढी डिटेल मध्ये माहिती नाहीये, त्यांनी हे लिहून काढा. कारण का जेव्हा तुम्ही बघता, ऐकता आणि लिहिता, जेव्हा या 3 प्रक्रिया तुम्ही करता तेव्हा ते तुमच्या सबकॉन्शियस मध्ये उतरलं जातं. ओके. सो पहिलं चक्र आहे आपलं सगळ्यात, कुठे असतं पहिलं चक्र? मूलाधार चक्र. ते आपल्या टेलबोन आपण म्हणतो, मंकी बोन, टेलबोन, माकड हाड, जिथे आपल्या स्पाईनचा शेवट असतो त्या बोनला. फॉर एक्झाम्पल अॅनल एरिया. अॅनल एरिया म्हणजे जिथून आपण मोशन्स पास करतो. ठीक आहे, जिथून आपण पोट साफ होतो आपलं, त्याला अॅनल एरिया म्हणतात. तिथे आपलं मूलाधार चक्र आहे. हे दिसत नाही आपल्याला, पण त्याचा रंग असतो लाल आणि त्याचं बीज मंत्र असतं लम. ठीक आहे. आणि नावावरूनच कळतं की जीवनाचा आधार, मूल आधार, ठीक आहे, जो मूळ आहे, आपली तत्व सगळी या मूलाधार तत्वामध्ये असतात. सो शारीरिक गरजा, जीवनाचा आधार म्हणजे तुमच्या लाईफमध्ये जर बेसिक नेसेसिटीचा प्रॉब्लेम असेल, अन्न, वस्त्र, निवारा, ह्या आपल्या बेसिक गरजा आहेत. जर या 3 गरजांमध्ये तुम्हाला त्रास होत असेल, तुम्हाला जॉबची स्टेबिलिटी नसेल, घर तुम्हाला, तुमचं घर होण्यामध्ये, तुमचं घर घेण्यामध्ये तुम्हाला सतत घर बदलावं लागत असेल, कुठेतरी मूलाधार चक्राला ब्लॉकेजेस आहेत. ठीक आहे. अवचेतन म्हणजे आपल्या सबकॉन्शियस माइंड वरती याचा खूप इम्पॅक्ट आहे. आपल्या मनातली आतली गूढ भीती, एखाद्याबद्दलचा राग, खूप जुन्या गोष्टी पकडून ठेवल्यात आपण, हे जे आपण मनामध्ये पकडून ठेवतो ना, याचा इम्पॅक्ट आपल्या मूलाधार चक्रावर होतो. ठीक आहे. आणि आपल्या शारीरिक गोष्टींमध्ये आपली जी बोन्स आहेत, आपला पूर्ण स्पायनल कॉर्ड, बोन्स, मूलाधार आहे ना, बोन्स नसतील तर आपलं शरीर उभं राहील का? नाही, आधार आहे. बोन्स म्हणजे आधार. मग बोन्स जे आहेत, स्नायू, स्नायूंच्या शिवाय आपलं शरीर उभं राहील का? सो तुम्हाला जर कंबरदुखी असेल, गुडघेदुखी असेल, बोन्स तुमचे वीक आहेत, सतत बोन्स फ्रॅक्चर होतात, ऑस्टिओपोरोसिस आहे, रक्ताच्या रिलेटेड काही, रक्त लाल असतं ना, रक्ताच्या रिलेटेड प्रॉब्लेम असेल, सो ह्या सगळ्या शारीरिक वेदना आहेत. मानसिक म्हणजे सबकॉन्शियस मधले तुमचे ब्लॉकेजेस. आता मी खूप डिटेल मध्ये नाही जात, कारण का माझ्या चक्राच्या क्लासमध्ये मी एका चक्रावर 1 दिवस क्लास घेते, त्यामुळे ह्याच्यात शिकवण्यासारखं खूप आहे माझ्याकडे. पण मी फक्त बेसिक ज्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे त्या इथे सांगते. सो जेव्हा आपण बीज मंत्र लम असा उच्चार करतो तेव्हा आपलं मूलाधार चक्र, रूट चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होतं. ओके. पुढे जाऊ. पुढे येतं आपलं स्वाधिष्ठान चक्र. स्वाधिष्ठान चक्र कुठे आहे? त्याला सॅक्रल चक्र पण म्हणतात. कुठे असतं सॅक्रल चक्र? नाभीच्या 2 इंच किंवा 3 इंच खाली. आता हे अप्रॉक्सिमेट आहे. साधारण आपलं जिथे युट्रस येतं, महिलांमध्ये जिथे युट्रस येतं, जिथे आपलं बेबी वाढतं,
ते आहे सॅक्रल चक्र. ओके. सो नाभीच्या खाली असतं, याचा बीज मंत्र आहे वम. वम. जेव्हा आपण वम 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 असा उच्चार सतत करत राहतो, तेव्हा आपलं सॅक्रल चक्र ऍक्टिव्हेट व्हायला मदत होते. ओके. याचं तत्व काय आहे? पाणी. अधिशाचं तत्व पण होतं. काय होतं अधिशाचं तत्व? आय गेस पृथ्वी होतं, पृथ्वी तत्व होतं. आणि आता ह्याचं तत्व आहे पाणी. सो पाण्याच्या रिलेटेड आपल्या शरीरामध्ये ज्याही काही त्रास चालू झाले, म्हणजे पाणी म्हणजे परत आलं रक्त, बरोबर. त्याच्यानंतर पायाला सूज येणं, किडनीचे प्रॉब्लेम्स, युरिन रिलेटेड प्रॉब्लेम्स, तुम्हाला सतत सर्दी खोकला होत असेल, सर्दी म्हणजे नाकातून पाणी गळायला लागतं ना, सॅक्रल चक्रावर येतं. ओके. सो रंग आहे केशरी, भगवा. आणि आपले जे विचार आहेत, थॉट्स आहेत, आपले आपले आयडियाज, हे आपल्या स्वाधिष्ठान चक्रावर आहेत. एखाद्याच्या लाईफमध्ये काही आयडियाज येत नाहीत नवीन. म्हणजे आयडियाज म्हणजे खूप सोप्या असतात बरं का, म्हणजे नॉट नेसेसरी की तुम्ही क्रिएटिव्ह, तुम्ही आर्टिस्ट पाहिजे. आज घरी कुठली भाजी करू, वेगळ्या पद्धतीने करू, आज त्याचा रंग छान दिसला, नेहमी लाल करतो, आज हिरवी करू. हे जे आयडियाज आपण विचार करत असतो ना, ह्या सुद्धा आपल्या सॅक्रल चक्रावरती डिपेंड असतात. बघा महिलांमध्ये पण काही काही लोक असतात ना, की जे तेच 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 तोच मसाला, तीच भाजी, आठवड्याचं सेम तेच करत राहायचं. खाणारे पण कंटाळतात, त्यांना बनव ते कंटाळतात, ते दुसरा विचारच नाही करत. सो जेवढी आपण क्रिएटिव्ह लाईफ मध्ये राहू, त्या क्रिएटिव्हिटीने आपलं सॅक्रल चक्र ऍक्टिव्हेट होणार. ओके. सो सृजनशीलता, उत्पादकता म्हणजे आपलं रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, म्हणजे जन्म देणं बाळाला, किडनी, मूत्राशय, आपलं युटरस, प्रजनन आणि संभोग म्हणजे सेक्शुअल लाईफ, हे आपलं स्वाधिष्ठान चक्रावर येतं. ओके. सो इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यानंतर पुरुषांमध्ये वांसपणा असेल, किंवा किडनी स्टोन्स असतील, एनिथिंग रिलेटेड टू तुमचा किडनीज, युटरस या रिलेटेड असेल, तर आपल्याला स्वाधिष्ठान चक्राला हील करायचं. पुढे जाऊयात. पुढे आपलं अजून वरती गेल्यावर येतं मणिपूर चक्र. मणिपूर चक्र कुठे आहे? नाभीपासून 2 बोटं वरती. ठीक आहे, जिथे आपलं स्टमक येतं साधारण. आपण म्हणतो ना, अरे पोट खूप भरलं बाबा, आपण इथे हात लावतो. सो इथे नाभीपासून थोडस वरती बीज मंत्र आहे रम. जेव्हा आपण रमचा उच्चार करतो, तेव्हा आपण, म्हणून आपण राम नाम म्हणा म्हणतो ना, सो ते त्याच्यासाठी की आपलं मणिपूर चक्र ऍक्टिव्हेट होणं गरजेचं आहे. त्याचं तत्व आहे अग्नी तत्व, रंग आहे पिवळा. आणि आपल्या कॉन्शियस माइंडवर, म्हणजे आपल्या मनावर, जे आपल्याला कॉन्शियस माइंड विचार केला होता ना, आपण शिकलो होतो काल, परिणाम करतो. कॉन्शियस माइंड म्हणजे काय? की लॉजिकल थिंकिंग, मला आता हा डिसिजन घ्यायचा आहे, मला आता हे काम करायचंय. आपल्यामधले हे जो अग्नी आहे ना, फायर, की मी करून दाखवीन, बघूच काय होतंय, हा जो आत्मनिर्भर किंवा आत्मबळ म्हणतो ना, सेल्फ कॉन्फिडन्स, हा आपल्याला मणिपूर चक्र देतं. खूप महत्वाचं आहे हे चक्र. तुमचा कॉन्फिडन्स कमी आहे, तुम्हाला लाईफ मध्ये कुठेतरी प्रॉब्लेम येणार. ओके. आणि कॉन्फिडन्स हा तुम्हाला मणिपूर चक्र देतं. तुमची बुद्धी, तुमचा निर्धार, डिटर्मिनेशन, आत्मनिग्रह, आत्मबळ, विल पॉवर, हे सगळं तुमच्या मणिपूर चक्रावर जातं. इंग्लिशमध्ये त्याला सोलर प्लेक्सस चक्र म्हणतात. पोटांच्या अवयवांवरचे सगळे त्रास, पोटांच्या अवयव म्हणजे तुमचं डायजेशन, इनडायजेशनचा त्रास आहे, लूज मोशन्स होतात, कॉन्स्टिपेशन होतात, गॅस, ब्लोटिंग, पॅनक्रियाज चे प्रॉब्लेम म्हणजे काय, डायबिटीस. ठीक आहे. त्याच्यानंतर हार्मोनल प्रॉब्लेम्स, कारण का आपल्या मेन आपले हार्मोन्स इथूनच येतात. इथे पण थायरॉइड असतात, पण बाकीचे हार्मोन्स इथे असतात. सो मेन प्रॉब्लेम, मणिपूर चक्र जर इम्बॅलन्स असेल, तर आपल्या लाईफमध्ये बरेच आपल्याला हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स यायला सुरुवात होते. पुढे जाऊयात. पुढे अजून वरती आलो, अनाहत चक्र. अनाहत म्हणजे हार्ट चक्र, जे बरोबर आपल्या छातीच्या मध्यभागी आहे. ओके. याचा बीज मंत्र आहे यम. ठीक आहे. तत्व आहे वायू तत्व. ठीक आहे. रंग आहे हिरवा. आणि काय इफेक्ट करतं, तर फिलिंग्स, आपल्या ज्या भावना आहेत. ठीक आहे. भावना म्हणजे आपले इमोशन्स.
आपण हॅपी आहोत, आपण सॅड आहोत, आपण खूप प्रेमात आहोत, आपला हार्टब्रेक झालाय, एखाद्याने आपल्याशी कृतज्ञपणे वागलाय, कोणीतरी बॅक बिचिंग केलंय, हे सगळे जे इमोशन्स आहेत ना, हे आपल्या हार्ट चक्रामध्ये सेव्ह होतात. इथे कुठेतरी ते ब्लॉकेजेस डेव्हलप करतात. सो प्रत्येक गोष्ट जी हृदयाशी जोडली आहे, जी ज्याच्यात तुम्हाला मनाला वाईट वाटतं ना, मला खूप वाईट वाटलं, जी गोष्ट होते ती तुमच्या हार्ट चक्रावर येते. ओके. आनंद, प्रेम, ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत हार्ट चक्रासाठी. तुमचं हृदय, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम्स, कार्डिओव्हॅस्क्युलर जेही प्रॉब्लेम्स येतात, ब्लॉकेजेस आहेत हार्टमध्ये किंवा हार्टचे काहीही तक्रारी, रेस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, अस्थमा असू दे, तुमचं खोकला असू दे, सर्दी असू दे, कारण का छातीमुळे, छातीच्या इन्फेक्शनमुळे ते गोष्टी होतात. सो हार्ट चक्र त्याच्यावर काम करतं. ओके. वरती अजून येऊयात आपल्या घशापाशी, जिथे येतं विशुद्धी चक्र. विशुद्धी म्हणजे थ्रोट चक्र. ओके. गळ्याच्या मध्यभागी इथे येत आहे. त्याचा बीज मंत्र आहे हम. याचं तत्व आहे आकाश तत्व, म्हणजे स्पेस. आपल्या घशामध्ये व्हॉइस बॉक्स असतं. ते व्हॉइस बॉक्स जर तिथे स्पेस नसेल तर ते चालूच होऊ शकत नाही, आपला आवाज बाहेर फुटूच शकत नाही. म्हणून याचा एलिमेंट स्पेस, आकाश आहे. रंग आहे आसमानी निळा, स्काय ब्लू कलर. सो आपला आवाज, आपले विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणं, आपला घशाशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स, घसा दुखतोय, सोअर थ्रोट, थायरॉइडचा प्रॉब्लेम, नॉर्मली आजकाल हायपर किंवा हायपर थायरॉइडिझम असतं. सो ह्या कुठल्याही संदर्भात त्रास असेल तर तो तुमच्या थ्रोट चक्राच्या रिलेटेड आहे. ठीक आहे. तुम्हाला पब्लिक स्पीकिंग करायचं असेल, तुम्हाला तुमचे विचार दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तुम्हाला वाटत असेल तुमच्या घरच्यांनी तुमचं ऐकावं, तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्ह असणं, पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे. अजून वर येऊया. इथे आपल्या बरोबर दोन भुवयांच्या मध्ये, जसा शंकर बाप्पांना तिसरा डोळा होता शंभूंना, तसा आपल्याला एक तिसरा डोळा आहे, त्याला आपण आज्ञा चक्र म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला थर्ड आय चक्र असं म्हणतात. ठीक आहे. याचा बीज मंत्र आहे औम. ठीक आहे. ह्याच्यामध्ये म चा उच्चार जास्त आहे, म्हणजे औम. ओके. मग जेवढं तुम्ही जास्त म्हणाल तेवढं तुमचं थर्ड आय चक्र जास्त ऍक्टिव्हेट होणार आहे. तुम्ही जर ओम नमः शिवायचा जप करताय, तर ओम नमः शिवायचा जप करताना ओम नमः शिवाय एवढ्या स्लोली करायचा आहे, म चा उच्चार जास्त करायचा आहे, तर तो थर्ड आय ऍक्टिव्हेट होणार आहे. ओके. ह्याचं तत्व आहे प्रकाश, लाईट तत्व आहे. जेव्हा आपण डोळे बंद करतो, अंधार होतो की नाही डोळ्यापुढे, डोळे उघडतो, प्रकाश असेल तर आपल्याला समोरच्या गोष्टी दिसतात. जर आपल्या थर्ड आय मध्ये लाईट आला, इथे लाईट आला, तर आपल्याला डोळे बंद करून आपल्या मागच्या, पुढच्या, आत्ता घडणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण डोळे बंद करून बघू शकतो, आपल्याला इंट्युशन येऊ शकतात. म्हणून याचा जे तत्व आहे ते आहे प्रकाश तत्व. रंग आहे गडद निळा, नेव्ही ब्लू कलर. आपल्या फिजिकल बॉडीमध्ये कशावर इम्पॅक्ट करतं आज्ञाचक्र, ते म्हणजे आपले दोन्ही डोळे, आपले सायनसेस इथे असतात. पिट्युटरी ग्लँड म्हणजे बरोबर ह्याच्या मागे आपल्या मेंदूच्या मध्यभागी एक महत्वाची ग्लँड असते, पिट्युटरी ग्लँड, जी आपल्या बाकीच्या ग्लँड्सना संतुलित करत असते. दिव्य दृष्टी प्राप्त होणे, इंट्युशन्स वाढणे, हे आपल्या आज्ञाचक्राचं काम असतं. आणि अजून एक महत्वाचं काम म्हणजे युनिव्हर्स पर्यंत आपले जेही अफर्मेशन्स आहेत, आपली जेही महत्वाकांक्षा आहेत, मॅनिफेस्टेशन आपण जे करतो, ते आपल्या थर्ड आयच्या थ्रू होतं. तुमचा थर्ड आय ऍक्टिव्ह असला तर तुम्ही तुमचे तुमच्या ज्या मागण्या आहेत, तुम्हाला जे हवंय लाईफमध्ये, ते तुम्ही लवकरात लवकर युनिव्हर्स पर्यंत पोहोचवू शकता. जर तुमचं हे बंद आहे ना, तुमचं आउट गोईंग होत नाहीये. ठीक आहे. क्राऊन चक्रामध्ये इनकमिंग होतं, आज्ञा चक्रामध्ये आउट गोईंग होतं. ओके. पुढे जाऊयात. सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात राजा, हे म्हणजे आपलं क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र, हे आपल्या बरोबर मस्तकाच्या मध्यभागी इथे आहे.
एक मोठं असं कमळाचं फूल इथे असं फुललेलं आहे असं इमॅजिन करा मस्तकाच्या मध्यभागी. ह्याचा बीज मंत्र आहे किंवा ओमच म्हणू शकतो आपण, पण म चा उच्चार कमी आहे. आम 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 ठीक आहे. किंवा तुम्ही जर शांततेत कुठलाही बीज मंत्र न वापरता जर शांततेत मेडिटेशन केलं तरी तुमचं क्राउन चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. ठीक आहे. याचा तत्व आहे थॉट्स, एलिमेंट आहे थॉट. इथे हे झालंय विचार. तत्व जो आहे ते आहे विचार. तुमचे जे मनातले विचार आहेत, जेवढं तुम्ही तुमच्या मनाला कंट्रोल कराल तेवढं तुमचं क्राउन चक्र ऍक्टिव्हेट होणार आहे. रंग आहे जांभळा, व्हायलेट, पर्पल. ओके. आणि आपल्या मेंदूवर महत्वाचं आहे सगळ्यात. मेंदू, नर्वस सिस्टीम, मज्जारज्जू, सगळ्या आपल्या नर्व्स बॉडी मधल्या या सगळ्या गोष्टींना आपलं सहस्रार चक्र ऍक्टिव्हेट करत असतं. तुमचा आध्यात्मिक विकास, दुसऱ्या जगाशी संपर्क, दुसऱ्या जगाशी म्हणण्यापेक्षा आपण इथे म्हणूया की दुसऱ्या एनर्जी सोबत, मग ती एंजेलिक एनर्जी असू देत, ती तुमच्या ईश्वराची, तुम्हाला आता काल आपण लक्ष्मीच्या एनर्जीला कनेक्ट झालो होतो, सो ती कुठल्याही देवाची एनर्जी असू दे, तुमच्या गुरूंची एनर्जी असू दे, कुठल्याही चांगल्या किंवा वाईट एनर्जीला कनेक्ट व्हायचं काम आपलं सहस्त्रार चक्र करतं. म्हणून जेव्हा आपण एनर्जी फील्ड मध्ये येतो ना तेव्हा प्रोटेक्शन फार महत्वाचं असतं, कारण का आपण क्राऊन चक्र ऍक्टिव्ह आहे. मग निगेटिव्ह गोष्टी पण पटकन येतात आपल्याकडे. बरोबर. जसं पॉझिटिव्हला कनेक्ट होतो तसं निगेटिव्हला पण कनेक्ट होणार. म्हणून सर आधी प्रोटेक्शन महत्वाचं आहे, कारण का कनेक्टिव्हिटी वाढणार ना. तुमचं क्राऊन चक्र ऍक्टिव्हेट आहे म्हटल्यावर तुम्ही कशालाही कनेक्ट होऊ शकता. ओके, फाईन. लक्षात येत आहे. सो हाऊ टू आयडेंटिफाय तुमचे की तुमचे चक्र ब्लॉक आहेत किंवा असंतुलित आहेत, इम्बॅलन्स आहेत, हे आपल्याला कसं कळतं? तर पहिली गोष्ट म्हणजे फिजिकल सिमटम्स काहीतरी येतात, त्या त्या अवयवाच्या रिलेटेड आपल्याला काही ना काहीतरी त्रास व्हायला लागतो. ठीक आहे, शारीरिक लक्षणं. मग येतात इमोशनल सिमटम्स, जसं मी सांगितलं की भावनिक. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचा हार्ट चक्र ब्लॉक आहे म्हणजे तुम्हाला सतत सॅड वाटत राहतंय, तुम्ही अनहॅपी आहात, दुसऱ्यासाठी तुम्ही ईर्ष्या करायला लागलात की माझ्याकडे हे नाहीये, हिच्याकडे कसं काय. जेव्हा निगेटिव्ह फीडबॅक तुम्हाला येतो ना प्रत्येक गोष्टीमध्ये, तेव्हा तुमचे ते चक्र ब्लॉक आहेत असं समजायचं. पेंडुलम डाउजिंग. ठीक आहे. ज्यांना माहिती आहे, ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते की एक अशा प्रकारचा एक डाउजर असतं आपल्याकडे. कुठल्याही गोष्टीला तुम्ही डाउजर बनवू शकता. माझ्याकडे हे क्रिस्टलचं डाउजर जे माझ्या क्लायंटसाठी मी वापरते. या डाउजरला विचारून, हे डाउजर कनेक्टेड असतं युनिव्हर्स सोबत, या डाउजरला विचारून आपल्याला आपले चक्र, आपली ऑरा पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, किती ब्लॉकेजेस आहेत, तुम्हाला कुठे वर्क करायला हवंय, हे सगळं आपल्याला ह्याच्या साह्याने आपण काढू शकतो. त्याच्यासाठी मी खास सेपरेट कन्सल्टेशन घेते. एखाद्याला जर वाटत असेल की तुम्हाला सेल्फ असेसमेंट करायचे, तुमचे चक्र कसे ब्लॉक आहेत का हे तुम्हाला जाणून घ्यायचंय, किंवा तुम्हाला लाईफ मध्ये कुठे अडथळे आहेत आणि ते अडथळे काय येत आहेत हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर आपण पेंडुलम डाउजिंग करून ते अडथळे दूर होणार आहेत त्याच्यासाठी काय आपण करू शकतो हे आपण करू शकतो. ओके. सो जर तुम्हाला डाउजिंगचं कन्सल्टेशन करायचं असेल तर तुम्ही डेफिनेटली मला पर्सनल वर मेसेज करू शकता. आणि अजून एक काय आहे की ऑरा आणि चक्रा स्कॅनर येतात, की जसं आपला एमआरआय येतो त्या एमआरआय चा रिपोर्ट येतो आपल्याकडे, तसंच आपल्याला ऑरा आणि चक्रा स्कॅनरचं मशीन असतं. त्या मशीन मध्ये आपली ऑरा स्कॅन होते आणि आपल्याला एक रिपोर्ट मिळतो. कलर्स येतात त्याच्यात की कुठल्या रंगाची आपली ऑरा आहे, कुठला रंग जास्त डॉमिनेटिंग आहे, त्यानुसार आपल्याला कळतं की आपल्या लाईफमध्ये हा बाबा आता माझं हे चक्र ऍक्टिव्ह आहेत, हे ब्लॉक आहेत, ते आपल्याला सांगतात. पुण्यामध्ये शनिवारच्या इथे एक स्कॅनर आहेत, म्हणजे एक जण आहेत त्यांच्याकडे स्कॅनर आहे. सो कोणाला स्कॅनिंग करायचं असेल तर डेफिनेटली मला गुगलवर पण सर्च करू शकता तुम्ही मला मेसेज करण्यापेक्षा. ओके. सो हे झालं आपलं सेवन चक्र आणि एनर्जी सिस्टीम. ओके. येस. ओके. सो मेन जे सात चक्र आहेत ह्याच्यापैकी खालचे जे तीन चक्र आहेत, मणिपूर चक्र, सॅक्रल चक्र आणि मूलाधार चक्र, तर मनी रेकीमध्ये आपण पहिले काही दिवस आपण सातही चक्रांना हील करतो. पण महत्वाचे हे तीन चक्र आहेत, कारण का आपल्या लाईफमध्ये भौतिक जगामध्ये जे भौतिक सुख आहे
भौतिक सुखासाठी आपल्याला हे खालचे 3 चक्र महत्वाचे आहेत. म्हणून आपण मनी रेकीमध्ये हील करताना नेहमी खालच्या 3 चक्रांना हील करतो. ओके. कोणाला काही याच्यामध्ये शंका? एनीबडी? का सगळं डोक्यावरून गेलं? आम्ही कॉलेजमध्ये असताना असं म्हणायचो, डोक्यावरून 4 फूट, काही कळलं नाही. सो असं कोणाचं होत असेल तर सांगा मला. मला मला आवडेल तुमचे जे शंका आहेत त्या दूर करायला. ओके. आता आपण आपल्या स्वतःच्या ऑराला आणि ह्या एनर्जी सिस्टीमला फील करणार. जे लोक ऑलरेडी हिलिंग करतात त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. पण जे नवीन लोक आहेत, ज्यांना ही रेकी हिलिंग, ऑरा हिलिंग बद्दल काहीच माहिती नाही, आज सगळ्यांनीच माझ्यासोबत ट्राय करा. ओके. सो थोडंसं पाणी पिऊन बसा. 1-2 मिनिटाचा आपलं प्रॅक्टिकल आहे, ते प्रॅक्टिकल केलं की आपण आज क्लास संपवणार आहोत. सगळ्यांनी थोडं थोडं पाणी प्या. आणि माझ्या समोर बसा. प्रयत्न करा तुमचा व्हिडिओ चालू ठेवायचा, म्हणजे मला कळेल कोण किती छान करतय, कोण नाही करते. विद्या मॅडम बोलून घे. मॅडम ते नाडीबद्दल थोडीशी जास्त माहिती पाहिजे होती, म्हणजे मला जास्त माहिती लक्षात म्हणजे नाही आलं त्याच. काय रिलेटेड? कुठल्या रिलेटेड? आपल्या ज्या नाड्या आहेत, 3 नाड्या, त्याच्यासाठी हा. जास्त माहिती म्हणजे मला कळलं नाही तुम्हाला कुठल्या कशासाठी तुम्हाला जास्त आणि कुठल्या खूप माहिती आहे. सो म्हणजे आपण जे आपल्यासाठी आपण हे जे करतोय तर त्याच्यामध्ये नाडीचं काय महत्व, म्हणजे त्याच्यासाठी. हे बघा, नाड्या म्हणजे आपल्या जीवनातला एनर्जीचा फ्लो आहे. जसं आपल्या रक्तप्रवाहामध्ये आपल्या सगळ्या नाड्या रक्तवाहिन्या असतात, जे शुद्ध रक्त शरीराकडे पोहोचवतात, अशुद्ध रक्त परत नेऊन घेतात. त्याचप्रमाणे आपल्या एनर्जीला फ्लो ठेवण्यासाठी नाड्या आहेत. ठीक आहे. नाड्या आपल्या शरीरामध्ये काम करतात, त्या बाहेर नाही आहेत कुठे, त्या शरीराच्या आत आहेत. त्या दिसत नाहीत आपल्याला. एक्सरे मध्ये, MRI मध्ये आपल्याला नाड्या दिसत नाहीत. सो हा. मेन 3 नाड्या आहेत, जे की सुषुम्ना नाडी, इडा आणि पिंगला. सो आपलं जे प्राणायामचं टेक्निक आहे ना, अनुलोम विलोम, ते घेण्यामागचं माझं कारणच आहे. बघा, मी माझ्या प्रत्येक मेडिटेशन मध्ये किंवा जेव्हा आता अट्युनमेंट आपण करतो, अट्युनमेंट मध्ये आपण चक्रांना टॅपिंग करतो, मग अनुलोम विलोम करतो. हे कशासाठी? की आपली एनर्जी फ्लो ऍक्टिव्हेट होण्यासाठी, की जी एनर्जी मी तुम्हाला देते ती तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या शरीरामध्ये पोहोचवण्यासाठी. सो अनुलोम विलोम करत राहिला तर रोज जर तुम्ही एक 10 मिनिटांचा अनुलोम विलोम केला तर तुमच्या ह्या 3ही नाड्या पॉझिटिव्ह राहतील, ऍक्टिव्ह राहतील. तुम्ही तुमच्याही सेल्फ मेडिटेशनला जेव्हा बसताय तेव्हाही तुम्ही आधी 5 मिनिटं नाड्यांना ऍक्टिव्हेट करून घ्या, अनुलोम विलोम करून, आणि पुढे बाकीचं मेडिटेशन करा. ठीक ठीक आहे. आहे. येस. नाड्यांबद्दल अजून अजून डिटेलमध्ये तसं इम्पॉर्टंट नाहीये काही. पण त्यातल्या त्यात असतं की जी उजवी नाडी असते, जी इडा आहे, ती सन आहे, म्हणजे अग्नी आहे. आणि जी पीडा पीडा इकडे जी आहे, डावी नाडी आहे, ती मून आहे, वॉटर एलिमेंट आहे. म्हणजे इकडे अग्नी आणि इकडे वॉटर. सो जेव्हा आपल्याला सर्दी होते तेव्हा प्रयत्न करायचा की आपल्याला उजव्या नाकपुडीने जास्त श्वास घ्यायचा आहे. एक नाकपुडी दाबून ठेवायची, राईट साइडने श्वास घ्यायचा, म्हणजे आपल्या शरीरामधली अग्नी तेजस्वी होईल आणि आपली सर्दी कमी होईल. कारण का सर्दीमध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर एलिमेंट जास्त झालेला असतो. छोटे छोटे असे काही आहेत, त्याच्यासाठी एक अख्खा क्लास होता. मी 15 दिवसांचा एक नाड्यांसाठीचा एक क्लास केलेला आहे. सो डीप आहे. आता आपल्या क्लाससाठी एवढंच महत्वाचं आहे. ओके. सो पुढे जाऊयात आपण. आता सगळेजण जे नवीन लोक आहेत आणि जे जुने लोक आहेत, सगळ्यांनी प्रयत्न करूयात हात जोडायचे आपण. ठीक आहे. मांडी घालून बसा किंवा पायाखाली काहीतरी अंथरूण घ्या किंवा काहीतरी बसणी, जाजम, म्हणजे पाय जमिनीवर ठेवू नका. ते हात जोडायचे, डोळे मिटायचे, फोकस करा फक्त.
क्लोज युअर आईज. तुमच्या श्वासाकडे लक्ष द्या. मन शांत करा. शांत करा मन. जस्ट फोकस ऑन युअर ब्रीथ. आपल्याला काय करायचंय, दोन्ही हातांमध्ये साधारण 1 इंचाचं अंतर घ्यायचंय. 1 इंच. ठीक आहे. थोडं अंतर घ्या. ओके. आणि तुमचं सगळं लक्ष तुमच्या जे तळवे आहेत, जे तळहात आहेत, त्यांच्या सेंटरला, तुमच्या पाम्स मध्ये तुमचं लक्ष केंद्रित करा. फोकस ऑन युअर पाम्स. डोळे मिटून फील घ्या तुमच्या पाम्स मध्ये काय फिलिंग येतं. फील घ्या त्या एनर्जीचा, त्या ऊर्जेचा. हात थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा. अगदी अलगद थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा. थोडेसे जवळ आणायचा प्रयत्न करा. थोडेसे लांब करायचा प्रयत्न करा. थोडासा जवळ आणायचा प्रयत्न करा. तुमच्या हातामध्ये काहीतरी तुम्हाला फील होईल. अगदी सावकाश करा. अगदी अलगद करा. हातामध्ये काहीतरी फील होईल. जडपणा फील होईल. असं वाटेल की आपल्या हातामध्ये काहीतरी इनविजिबल फोर्स आहे, जो आपल्याला अडवतोय, रिपेल करतोय. काही लोकांना गरम वाटेल. काही लोकांना झिंजण्या येतील. काही लोकांना मॅग्नेटिक फील्ड असल्याचा फिलिंग येईल. ओके. आता मला असा फील येतोय की मी हात जोडूच शकत नाही. मी कितीही जर फोकस ट्राय केलं तरी माझे हात जवळ येणार नाहीत, असा मला फील येतोय. प्रत्येकाला काहीतरी वेगळा फील येईल. जर फील करा त्या ऊर्जेचा, तुमच्या हातामध्ये जी ऊर्जा आहे त्याचा फील करा. आता थांबा. आता मनामध्ये विचार करा. तुमच्या मनामध्ये आवाहन करा त्या रेकी ऊर्जेला आणि फक्त एवढंच म्हणा की हे रेकी ऊर्जांनो, प्लीज माझ्या हातामध्ये या. प्लीज कम इन माय पाम चक्रास. माझ्या हातामधून प्रवाहित व्हा. माझ्या हातामधून प्रवाहित व्हा. हे रेकी ऊर्जांनो माझ्या हातामधून प्रवाहित व्हा. काहीतरी अजून वेगळं फील होईल. एनिथिंग डिफरंट. हे आता दोन्ही हात एकमेकांवर जोडा. एकमेकांवर घासा आणि आपल्या डोळ्यांवर ठेवा आणि अलगद आपले डोळे उघडा. अतिशय सावकाश आपले डोळे उघडायचे. कोणाकोणाला फील झालं, ज्यांनी रेकीची कधीच प्रॅक्टिस केली नाही अशा लोकांना, कशा लोकांनी काहीतरी सांगा. विद्या मॅडम आता खूप जुन्या आहेत. आता तुम्ही मास्टर आहात, ग्रँड मास्टर आहात. तुम्हाला व्हायलाच पाहिजे. हो की. शालिनी मॅडम, शालिनी मॅडम, तुम्ही पहिल्यांदा तुम्ही रेकी हा अनम्यूट करा तुम्हाला. हा, बोल मॅडम.
तुम्ही आधी रेकीची कधी प्रॅक्टिस केली आहे? तुम्ही हीलर आहात का? इंटरनेटचा कनेक्शन प्रॉब्लेम. ओके, अजून कोण आहे जे हीलर नाही आहेत? स्मिता मॅडम बोला बरं. अनम्यूट करा तुम्हाला. आवाज येत नाहीये. बोला. आवाज येत नाहीये, ठीक आहे. नो प्रॉब्लेम. मेसेज टाका. ज्या लोकांचा इंटरनेट प्रॉब्लेम आहे त्यांनी मेसेज टाका. येस, आला आवाज आता. बोला. परत गेला आवाज, ठीक आहे. ओके, काही लोक म्हणतात मॅग्नेटिक फिलिंग आलं, काही लोक नाईस फिलिंग म्हणतात. ओके, हात एकमेकांपासून लांब जाताना जाणवतात. हे लांब कोण नेतं? ती आतली जी ऊर्जा आहे, ती जी इनविजिबल ऑरा आहे आपली, ती ऑरा आपल्याला दोन्ही हातांपासून लांब नेत असते. जेव्हा आपण फोकस करतो त्या ऑरावरती, तेव्हा आपल्याला तिचं अस्तित्व जाणवतं. ठीक आहे. सो रेकी हिलिंगने आपण करतो काय बेसिकली, थोडस काही लोकांचे कन्सेप्ट क्लिअर करतो. रेकी हिलिंगने आपण पहिल्यांदा त्या ब्रह्मांडीय ऊर्जेशी कनेक्ट होतो. त्या कनेक्शन साठी काही रिच्युअल्स असतात, काही प्रार्थना म्हणायच्या असतात, जे मी तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला फील होतं की ती एनर्जी तुमच्या क्राऊन चक्रावर आलेली आहे, तुमच्या सगळ्या 7 चक्रांमध्ये ती एनर्जी आलेली आहे. मग तुम्हाला काही सिम्बल्स असतात रेकीमध्ये, आपल्याला सिम्बल्सनी आपण ती ऊर्जा ऍक्टिव्हेट करत असतो. जसं उसुई रेकीमध्ये बेसिक एक सिम्बल असतं आपलं चोकुरे, ठीक आहे. पण आपल्या मनी रेकीमध्ये पूर्ण वेगळे सिम्बल्स असतात. त्याच्यातलं एकच सिम्बल मी तुम्हाला लेवल 1 ला शिकवणार आहे, आता उद्या शिकवणार आहे. बाकीचे जे 6-7 सिम्बल्स आहेत हे तुम्हाला लेवल 2 मध्ये शिकवणार आहे, आणि त्याचं जे अट्युनमेंट आहे ते पण लेवल 2 मध्ये देणार आहे. लेवल 1 मध्ये आपण आता कुठलंही अट्युनमेंट घेणार नाही आहोत, पण मेडिटेशन करणार आहोत आणि एक सिम्बलची ऊर्जा काय आहे ते आपल्याला उद्या कळणार आहे. ठीक आहे. सो ते सिम्बल्स यूज करून आपण आपल्या हातावरती ते सिम्बल्स काढून, किंवा एखाद्याला हील करायचंय किंवा स्वतःला हील करायचंय, तर ते सिम्बल्स आपण यूज करून आपली ऊर्जा त्या व्यक्तीसाठी किंवा त्या वस्तूवरती किंवा स्वतःवरती सेल्फ हिलिंग साठी ते देऊन आपले ब्लॉकेजेस कमी करायला मदत करतो. ओके. सो आपली जी ही पूर्ण एनर्जी सिस्टीम आहे, त्या एनर्जी सिस्टीम मध्ये छोटे छोटे जे काही ब्लॉकेजेस आलेले आहेत, ते ब्लॉकेजेस हील करायचं काम आपलं मनी रेकी करणार आहे. सो उद्या आपण आपलं मनी रेकी लेवल 1 चा एक सिम्बल आपण शिकणार आहोत, आणि त्याचा फील घेणार आहोत त्याचा, की त्या सिम्बल्सची किती पॉवर आहे. जेव्हा अट्युनमेंट तुमची होईल, जेव्हा तुमची अट्युनमेंट म्हणजे काय, बऱ्याच लोकांना माहिती नसेल म्हणून सांगते. अट्युनमेंट म्हणजे एखाद्या गुरुकडून, एखाद्या हीलर कडून आपल्याला रेकीची कनेक्टिव्हिटी करवून देणं म्हणजे रेकी अट्युनमेंट किंवा शक्तिपात. हे बघा, प्रत्येकाकडे रेकी आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये तुम्ही आता वापरली नाही तरी तुमच्या लाईफमध्ये ती शक्ती आहे. पण घरी बसून देवाची पूजा करणं, आपल्या जवळच्या देवळात जाऊन देवाची पूजा करणं, आणि कुठल्या तरी तीर्थस्थानावर जाऊन देवाची पूजा करणं, ह्याच्यामध्ये डिफरन्स आहे. बरोबर. लोक महाकुंभ मध्ये आंघोळीला का गेले? का आपल्या जवळच्या आपल्या पंढरपूरमध्ये असलेल्या नदीमध्ये का नाही आंघोळ केली लोकांनी? महाकुंभ मध्ये का गेले? कारण का तिथे त्या स्पेसिफिक गोष्टीची ऊर्जा जास्त असते. बरोबर. त्याचप्रमाणे जो रेकी हीलर आहे, जो ग्रँड मास्टर आहे, ज्यांनी स्वतःच्या साधनेने त्यांच्या लाईफमध्ये ती ऊर्जा एकवटलेली आहे, ती ऊर्जा ते तुम्हाला देण्याचं काम करतात. आणि ती एक प्रोसेस आहे, एक रिच्युअल आहे, जे प्रत्येक रेकीच्या स्टुडंटला आपल्या गुरुकडून मिळतं. त्याला रेकीचा शक्तिपात असं म्हणतात. शक्तिपात म्हणजे दुसऱ्याकडून त्या शक्ती तुमच्या शरीरात, तुमच्या एनर्जी सिस्टीम मध्ये थांबवतो आपण, म्हणजे आणवतो. ठीक आहे. तुम्हाला खूप एनर्जेटिक फील होतं त्यावेळेला, त्याला शक्तिपात म्हणतात. ओके. सो लेवल 1 मध्ये आपण शक्तिपात करत नाही. लेवल 2 मध्ये जे सिम्बल्स आहेत, लेवल 2 चे जे सिम्बल्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना शक्तिपात लागतो. ठीक आहे. ज्या तुमच्या ऊर्जा 10% आहेत, त्या शक्तिपातानंतर तुमच्या ऊर्जा 100% वाढतात.
तुम्ही सेल्फ हिलिंग करू शकता, स्वतःला तुम्ही हील करू शकता. आपले जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आहेत, जे अडचणी आहेत, जे अडथळे आहेत, ते स्वतः तुम्ही हील करू शकाल शक्तिपात झाल्यानंतर. ओके. सो आता उद्या रविवार आहे, उद्या आपल्या क्लासला सुट्टी असणार आहे. आपण सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता भेटणार आहोत. आपण मेडिटेशन करणार आहोत सोमवारी. 7 चक्राचं रेकी मेडिटेशन आपण करणार आहोत, खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आपण एक सिम्बल शिकणार आहोत, त्या सिम्बलची काय ताकद आहे ते आपण शिकणार आहोत. आणि लेवल 2 आणि लेवल 3 बद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर ज्यांनाही हा प्रश्न होता की लेवल 2 मध्ये काय येतं, लेवल 3 मध्ये काय येतं, त्याची फीस काय आहे, हे सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला सोमवारी देणार आहे. ओके, फाईन. सो आता हॅपी वीकेंड. एवढे आपण सुंदर छान क्लास करतो एनर्जीचा. सगळ्यांनी एनर्जेटिक राहा. जे जे आपण ठरवलंय, मिठाच्या पाण्याने आंघोळ आणि तुमचं ऑरा क्लिनिंग साठी साऊंड हिलिंगचा ऑडिओ ऐकणं, हे करत राहा एव्हरी डे. तुम्हाला 4-8 दिवसात किती फरक वाटेल ते तुम्ही लक्षात घ्या. आणि सोमवारी भेटूच एका छान नवीन एनर्जी सोबत. सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारा, बाकीच्यांनी लॉग आउट केलं तरी चालेल. ओके, चलो. सो आपण सोमवारी भेटूयात. थँक्यू मॅडम. अपार्टमेंट मध्ये राहतो आहे, मग ऑरा स्ट्रॉंग कशी करायची? सोनल मॅडमचा मगाशी पण तोच प्रश्न होता. हे बघा मॅडम, ऑरा म्हणजे आपल्या जे आपले पंचमहाभूत आहेत, त्या पंचमहाभूतांशी आपली ऑरा कनेक्टेड असते. पाणी, वारा, सूर्य. ठीक आहे. सो जेवढं तुम्ही निसर्गाशी कनेक्टेड राहाल, तुम्ही दररोज जर वॉकिंगला गेलात, वॉक करताना तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही झाडांच्या आजूबाजूला, तुमच्या घराच्या जवळ झाडं असतील तिथे जाऊन वॉक करा. बेअरफूट वॉकिंग करा, गवतावर, मातीवर स्पर्श होऊ दे गवताला, मातीला. जेवढं जास्त तुम्ही ही जी आपली नेचर आहे, नेचरची 5 तत्व आहेत, ह्यांच्यासोबत तुम्ही कनेक्ट व्हाल, तेवढी तुमची ऑरा ओपन होईल. तुमच्या टेरेस असेल, बाल्कनी असेल, तुम्ही एक 10 मिनिटं बाल्कनीवरती जा संध्याकाळी, हात असे लांब करा आणि भरपूर वारा अंगावर घ्या. वायू तत्वाशी कनेक्ट व्हा. कोवळ्या सूर्यप्रकाशात, संध्याकाळच्या सूर्यप्रकाशात कनेक्ट व्हा. जेवढं तुम्ही पंचतत्वांसोबत एकत्र याल, तेवढी तुमची ऑरा स्ट्रॉंग होईल. ठीक आहे, कारण का आपण एकतर आजकाल काय, आपण गर्दीमध्ये, आपल्याला बाहेर गेलं आपल्याला गर्दी लागणार आहे. 4 लोकांची ऑरा जेव्हा एकत्र येते ना, प्रत्येकाची पॉझिटिव्हिटी निगेटिव्हिटी एक्सचेंज होत असते. त्यामुळे मिठाच्या पाण्याने आंघोळ मी ह्याच्यासाठीच करायला सांगते की आपला ऑरा क्लीन होतो. मी घरी गेल्यावर रोज मिठाच्या पाण्याने आंघोळ करते, कारण का क्लिनिकमध्ये पेशंट्स माझ्याकडे पेन घेऊन येतात. पेन म्हणजे काय, निगेटिव्हिटी. त्यांच्या पेन मध्ये मला हात घालावा लागतो, त्यांच्या शरीराला मला टच करावं लागतं. माझ्या शरीरामध्ये ती निगेटिव्हिटी येणार, बरोबर. पूर्वी मला खूप त्रास व्हायचा, जेव्हा मी सुरुवात केली होती, माहिती नव्हतं याविषयी. जसं जसं साधना करायला लागले, मेडिटेशन करायला लागले, काही क्रिस्टल्स घालायला लागले, स्वतःसाठी काही प्रोटेक्शन करायला लागले, ह्या सगळ्या गोष्टींनी खूप, म्हणजे आता माझी एनर्जी नेहमी हाय असते. मला कोणी 10 वाजता पण विचारलं तरी मी एकदम हसून आणि एनर्जेटिकलीच समोर जाते त्यांच्या. आता मला एनर्जी लॉस होत नाही. पण जेव्हा आपल्याला असं होतं ना की बाबा आज मी दिवसभर खूप दमली आहे, आता मला झोपायचंय, समजायचं की तुमच्या ऑरामध्ये खूप निगेटिव्हिटी आहे, तुम्ही मिठाच्या पाण्याने अंघोळ करा, किती छान वाटेल बघा. ठीक आहे. माझ्या बाल्कनीमध्ये आर्टिफिशियल ग्रास चालेल का? नाही मॅडम, आर्टिफिशियल ग्रास कसा चालेल? नेचर ना, नेचर काय आहे, नेचरशी कनेक्ट व्हा. आर्टिफिशियल ग्रास हे नेचर नाहीये, सोपी गोष्ट आहे. ओके, अजून काही शंका, एनीबडी? चलो, सगळ्यांना गुड नाईट आणि हॅपी वीकेंड. मज्जा करा सुट्टीचा, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करा आणि सोमवारी नवीन ऊर्जेने भेटूयात.